वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर ह्याआधी माझ्या चॅनलवरती भरपूर सारे रेसिपीज आणि व्हिडिओ शेअर केले, तर ते तुम्ही अजूनही पाहिले नसेल तर लगेच जाऊन चेकआउट करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे शीरकुर्माची रेसिपी. तर अगदी झटपट बनणारी आणि सोपी रेसिपी आहे आणि मोजके इन्ग्रेडियंट्स आपण यूज करणार आहोत. म्हणजे मी आज या रेसिपीसाठी कंडेन्स्ड मिल्क यूज नाही करत आहे, तर विदाऊट कंडेन्स्ड मिल्क आपण ही रेसिपी करणार आहोत. तर अगदी मोजके साहित्य म्हणजे जसं की दूध, शेवई, नट्स आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स. तर ह्याचाच यूज करून आपण ही रेसिपी बनवणार आहोत. तर शीरखुर्मा म्हणजे काय असतं? शीरखुर्मा म्हणजे शीर म्हणजे दूध आणि खुर्मा म्हणजे डेट्स. तर त्यासाठी आपल्याला दूध आणि डेट्स हे मेन इन्ग्रेडियंट्स असतात. तर बाकी काही नसेल तरी हे दोन इन्ग्रेडियंट्स मॅन्डेटरी आहेत, असायलाच पाहिजेत. तर विदाउट डुईंग फर्दर लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. तर साधारणतः 20 ते 25 मिनिटं लागतात हा शीरखुर्मा बनवण्यासाठी. पण जर तुम्ही यामध्ये कंडेन्स्ड मिल्क ॲड करणार असाल तर मग 10 ते 15 मिनिटात आपला शीरखुर्मा बनवून रेडी होतो, कारण तो रिचनेस आणि थिकनेस येते आपल्या शीरखुर्माला. पण जर तुम्ही कंडेन्स्ड मिल्क यूज नसाल करणार, ॲड नसताल करणार, तर मग साधारणतः 20-25 मिनिटं लागतात. तर हा शीरखुर्मा कसा बनला जातो हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर सगळ्यात आधी मी इथे ड्रायफ्रूट्स रात्रभर व्यवस्थित सोक करून ठेवते आहे. त्यासाठी मी इथं घेतलेत बदाम, काजू, मनुके, त्याचसोबत खजूर, डेट्स आणि पिस्ता, त्याचसोबत अंजीर, सुके अंजीर घेतलेत मी, जे वाळवलेले मिळतात, ड्राय अंजीर ते. आणि त्याचसोबत मी आता ॲड करणार आहे चारोळ्या. तर हे सगळ्यांमध्ये मी पाणी ॲड करून हे मस्त ओव्हरनाईट सोक करून घेते आहे. तर सोक केल्यामुळे काय होतं की ह्याची स्किन लवकर निघली जाते आणि आपल्याला ड्रायफ्रूट्सची सालं काढताना जास्त एफर्ट्स नाही टाकावे लागत. तर इथे मी हे ड्रायफ्रूट्स ओव्हरनाईट सोक करते आहे. तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही साधारणतः 3 ते 4 तास तरी याला भिजवून ठेवा. तर इथे मस्त हे ड्रायफ्रूट्स सोक करून झालेत. आता मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे व्यवस्थित भिजले गेलेत. चारोळ्याही व्यवस्थित भिजल्या गेल्यात आणि ह्याची स्किन निघली. आणि डेट्स पण बघा मस्त असे फुगले गेलेत, कारण यामध्ये पाणी ॲब्झॉर्ब झालं आहे आणि मस्त फुगले गेलेत हे डेट्ससुद्धा. आणि आता बदाम बघूयात. तर बदामाची पण स्किन इझिली रिमूव्ह होती आहे, कारण हे रात्रभर व्यवस्थित भिजले गेलेत. तर इथे बघा मस्त त्याला थोडंसं चोळलं आणि काढून बघितलं की ह्याची स्किन आरामात निघून जाते. तर ह्या प्रकारे मी हे सगळे बदाम सोलून घेते व्यवस्थित. तर इथे मी फक्त बदामाची स्किन रिमूव्ह करते. तुम्ही हवं तर पिस्ता आणि चारोळ्यांचीही सालं काढून घेऊ शकता. आता ह्याची स्किन रिमूव्ह करून झाली आहे माझी ड्रायफ्रूट्सची. आता मी इथे दूध तापवत ठेवते. तर जाड तळ्याचं भांडं घ्यायचं आहे. तर इथं मी जाड तळ्याची कढई घेतली आहे. तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता. आणि मग मी आज साधारणतः 1.5 लिटर दूध ॲड करते आहे, कारण हे दूध रिड्यूस होणार आहे, त्यामुळे मी इथे 1.5 लिटर घेतलं आहे. तुम्ही तुमच्या घरात जितके लोक असतील त्याच्या अंदाजाने घेऊ शकता. तर इथे मी गाईचं दूध घेतलं आहे. तुम्ही हवं तर म्हशीचं दूध घेऊ शकता. खरं तर म्हशीचं दूध प्रेफर करा, कारण म्हशीच्या दुधाने मस्त हा शीरखुर्मा असा थिक बनतो, जास्त थिक बनतो, रिच बनतो. पण आमच्या घरी कोणी म्हशीचं दूध नाही पीत, त्यामुळे मग मी इथे गाईचं दूध घेतलं आहे. तर मी इथे 1.5 लिटर दूध घेतलं आहे या शीरखुर्मासाठी. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग क्वांटिटी घेऊ शकता. तर हे दूध मस्त तापवून घ्यायचं आहे. एक छान बॉईल येऊ द्यायचं आहे ह्या दुधाला. आणि मी हाय फ्लेमवरच आधी एक बॉईल येऊन देते आहे ह्या दुधाला. तर हे उकळतं आहे तोपर्यंत मी एकीकडे मस्त आपले ड्रायफ्रूट सगळे कट करून घेते आहे. तर इथे बघा, तर इथे मस्त सगळ्या बदामांची सालं मी काढून घेतली, स्किन रिमूव्ह करून घेतली आहे. आता ह्याला मस्त उभे पातळ कट करून घेते आहे मी, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आणि तर अगदी पातळ उभे कट करून घ्यायचे हे बदाम. तर थोडंसं टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे हे ड्रायफ्रूट्स कट करण्याचं, पण ड्रायफ्रूट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट या शीरखुर्मामध्ये. त्याच्याने जास्त फ्लेवर येतो. जितके जास्त ड्रायफ्रूट्स तुम्ही यूज कराल तितकं चांगलं आहे. आणि ड्रायफ्रूट्समध्ये पण डेट्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, कारण डेट्सशिवाय हा शीरखुर्मा इनकम्प्लीट आहे. तर इथे बघा मस्तपैकी माझे बदाम सगळे कट करून झालेत. आता मी ह्याला बोलमध्ये काढून घेते आहे. आता मी सेम काजूसुद्धा कट करून घेते आहे. तर काजूसुद्धा असे उभं पातळ मस्त कट करून घेतलेत मी. आणि सेम सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला असे चॉप करून घ्यायचे आहेत. तर काजूही व्यवस्थित भिजले गेले, त्यामुळे पटकन कट होत आहेत. आणि आता ह्यालाही मी वाटीमध्ये शिफ्ट करून घेते आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता मी डेट्सला कट करून घेते. तर बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आधी त्याला पूर्ण चारी बाजूंनी मी कट करून घेते आहे आणि त्यातलं जे बी असतं ते रिमूव्ह करते आहे. बी रिमूव्ह करून मग ह्याला आपण जसे काजू बदाम कट केलेत उभे पातळ तसे कट करून घ्यायचे. सेम
मी पिस्ताही कट करून घेते आहे आणि अंजीरही कट करून घेते आहे. तर बघा मस्तपैकी मी दोन्ही जे डेट्स आहेत त्याचे बिया काढून घेतल्या आहेत आणि मग तेही व्यवस्थित कट करून घेतलं आहे आणि अंजीर आणि पिस्ता हेही मी व्यवस्थित कट करून घेते आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचे आहेत. तर या शिरखुर्माची रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी आपल्या चॅनलवरती ईदच्या दिवशी अपलोड केलेली, तर ती तुम्ही पाहिली नसेल तर लगेच जाऊन चेकआउट करा. आणि इथे बघा आपले ड्रायफ्रूट सगळे व्यवस्थित कट करून झालेत. तर इथे मी मनुके कट नाही केलेत, तुम्ही हवं तर करू शकता, पण मी असे अख्खेच ठेवलेत. तर बाकी आपले काजू कट करून झालेत, हे सगळे ड्रायफ्रूट्सही कट करून झालेत, बदामही व्यवस्थित कट करून झालेत, मनुकेही व्यवस्थित पाण्यामध्ये सोक करून ठेवलेले तेही फुगलेत मस्त, आणि चारोळ्याही आपल्या व्यवस्थित भिजलेल्या. तर इथे बघा इथे मी शेवई घेतली आहे, तर इथे मी मैद्याची घेतली, तुम्ही हवं तर गव्हाचीही घेऊ शकतात. तर आपल्या शिरखुर्मामध्ये शेवई कधीच अख्खी नाही टाकायची, त्याला असं थोडंसं कुस्करून घ्यायचं, तोडून घ्यायचं. इथे बघा दूधही व्यवस्थित तापलं आहे आणि मस्त याला एक बॉईल येतो आहे, उकळी येते आहे. तर अशी उकळी येऊपर्यंत आपल्याला गॅस मोठा ठेवायचा. एकदा उकळी आली की ह्याला हलवून घ्यायचं, कारण हे खाली लागू नये दूध त्यामुळे. आणि मग गॅसची फ्लेम स्लो करून ह्याला कंटिन्युअसली आपल्याला शिजवतच ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे दूध आटत राहील, रिड्यूस होत राहील. तर हे होतं आहे तोवर मी एकीकडे आपले ड्रायफ्रूट्स मस्तपैकी भाजून घेते, रोस्ट करून घेते. तर आधी मी 1 चमचा तूप घेतला आहे, त्यात मी ॲड केले पातळ चिरून घेतलेले बदाम, काजू, आणि हे व्यवस्थित भाजून घेते आहे तुपामध्ये. तर इथे बघा अगदी 5-6 मिनटं झाल्यात आणि हे दूध आटू लागलं आहे आणि मस्त थिक होतं आहे हे हळूहळू. आणि इथे बघा आपले ड्रायफ्रूट्सही मस्त भाजून झालेत. आत्ता मी याला काढून घेते आहे काजू बदामला, आणि हे काढून झालं की त्याच कढईमध्ये आणखी थोडंसं तूप ॲड करते आहे. तर अगदी 1 चमचाभर तूप ॲड करते आहे मी या कढईमध्ये पुन्हा, आणि त्यामध्ये मग आत्ता मी ॲड करणार आहे डेट्स, पिस्ता, मनुके आणि अंजीर. तर हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हेही व्यवस्थित परतून घेतलं तुपामध्ये. हे सगळं थोडंसं भाजलं गेलं की मग मी आता ॲड करणार आहे चारोळ्या, आणि चारोळ्याही व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्यात. आता हे सगळं व्यवस्थित भाजून झालं की मग हेही मी काढून घेते वाटीमध्ये पुन्हा, आणि मग त्याच कढईमध्ये मी आणखी थोडंसं 1 चमचाभर तूप ॲड करते आहे. आणि मग मी आता ॲड करणार आहे आपण भुगा करून घेतलेली किंवा तोडून घेतलेली सगळी शेवई. तर शेवई अगदी स्लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, थोडंसं कलर चेंज होऊस्तोवर आणि मस्त असा खमंग वास येऊस्तोवर आपल्याला ही शेवई अगदी एकदम स्लो फ्लेमवरती 1 मिनिटभर मस्त भाजून घ्यायची आहे ही शेवई. आणि मग भाजल्या भाजल्या ह्याला आपल्याला लगेच गरम गरम दुधामध्ये मिक्स करायचं आहे, ॲड करायचं आहे. तर ही शेवई भाजून झाली की मी लगेच दुधामध्ये ॲड करते आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. तर मी इथं शेवईचं प्रमाण थोडंसं कमीच घेतलं आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही अजून वाढवू शकता. तर मस्तपैकी मी ही शेवई या दुधामध्ये ॲड करते आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करते आहे. आणि मग यात मी ॲड करणार आहे सगळे ड्रायफ्रूट्स. तर बघा आत्ताच ह्याला मस्तपैकी साई येऊ लागली आहे आणि मस्त थिक होतं आहे, ह्याची कन्सिस्टन्सी गाढी होत चालली आहे, आणि जेणेकरून हा आपला शिरखुर्मा मस्तपैकी असा दाणेदार आणि जास्त रिच फ्लेवरफुल होईल. आता मी आता ॲड करणार आहे आपले सगळे भाजून घेतलेले तुपामधले ड्रायफ्रूट्स. तर ड्रायफ्रूट्स मी इथे जे मनुका आणि अंजीर वगैरे होतं ते सगळं ॲड करते आहे, आणि काजू बदाम जेव्हा मी ॲड करते त्यातला मी अर्धाच यामध्ये ॲड करते आहे, अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 3/4 कप मी आत ॲड करते आहे, आणि अगदी 1/4 कप बाजूला ठेवते आहे, साईडला ठेवते गार्निशिंगसाठी. आणि मग हे सगळे ड्रायफ्रूट्स ॲड करून याला पुन्हा चांगलं मी शिजवते आहे. आणि हा शिरखुर्मा आपल्याला मध्ये मध्ये सारखं कन्सिस्टंटली हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली लागू नये हे दूध. आणि इथे बघा 10 मिनटांनंतर काय मस्त कलर, टेक्स्चर आणि किती जास्त रिच दिसतो आहे हा शिरखुर्मा आत्ताच. आत्ता या स्टेजला मी आता ॲड करणार आहे साखर आणि इलायचीची पावडर. तर मी इथे साखर अगदी 1 वाटी घेतलेली आणि त्यात मी ॲड केलं आहे 6 ते 7 इलायची. तर हे सगळं करून मी ह्याची मस्तपैकी याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि यात ॲड करते आहे, आणि याला पुन्हा चांगला आणि आता
नंतर मी अगदी 5 ते 10 शिजवून देणार आहे. तर इथे आपला शिरखुर्मा झाला आहे रेडी. काय मस्त दिसतो आहे हा शिरखुर्मा आताच. परफेक्ट कलर, टेक्स्चर, थिकनेस आणि रिचनेस आला आहे ह्या शिरखुर्माला. तर इथे बघा इथपर्यंत होतं ते दूध, आता इतकं आटलं आहे. आणि मग मी आत्ता गॅसची फ्लेम बंद करते आहे. साधारणतः 20 ते 25 मिनटं लागलेत मला हा शिरखुर्मा बनवण्यासाठी. तर यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आहेत म्हणजे की काजू बदाम जे मी रात्रभर सोक करून ठेवलेले, तर काही लोक ते रात्रभर सोक नाही करत, तर ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचं तर करू शकता. पण याने जास्त चांगला फ्लेवर येतो आणि रिचनेस येते आपल्या शिरखुर्माला. तर त्यामुळे मी ही मेथड जास्त प्रेफर करते. तर शिरखुर्मा सर्व करण्याच्याही डिफरंट मेथड्स आहेत. म्हणजे काही लोक गरमागरम झाल्या सर्व करतात आणि काही लोक वॉर्म सर्व करतात, म्हणजे थोडंसं थंड झाल्यावरती सर्व करतात. तर काही लोक पूर्ण चिल्ड झाल्यावरती, थंड झाल्यावर प्रॉपर म्हणजे फ्रीजमध्ये वगैरे थंड करून मग सर्व करतात. तर डिफरंट मेथड्स आहेत, तुम्ही कसंही सर्व करू शकता. फक्त जेव्हा तुम्ही जर वॉर्म म्हणजे गरम करून सर्व करणार असाल, गरम तुम्हाला सर्व करायचं आहे, तर तुम्ही आणखी थोडंसं शिरखुर्मा आटवू शकता, शिजवू शकता, जेणेकरून अजून जरा ते थिक होईल. पण जर तुम्ही ह्याला थंड करून सर्व करणार आहात, तर मग मी जसं दाखवलं आहे साधारणतः 20-22 मिनटं शिजला गेला आपला शिरखुर्मा की मग तुम्ही त्याला थंड करू शकता. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये ते थोडंसं जास्त थिक होतं आणि थिक बनला जातो, त्यामुळे त्याला आणखी आटवण्याची गरज नाही आहे. तर हेही मी तुम्हाला सांगितलं आहे. तर आता याला थंड करूयात आणि मग तुम्हाला मी सर्व करून दाखवते. तर अशा प्रकारे झाला आहे माझा शिरखुर्मा रेडी. तर आता टेस्ट करून बघूयात. तर परफेक्ट गोड झालं आहे आणि ड्रायफ्रुट्समुळे मस्त रिचनेस आली आहे त्या शिरखुर्माला. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.